नाही येऊन राहिलं म्हणते तिकडे. आज तर तसं काही आहे नाही. मजूर सांगतो म्हटलं, खाट टाकून द्यावं म्हटलं, आणि निंदून घ्यावं म्हटलं. पहिले निंदून घ्यावं मग खाट टाकावं म्हटलं. तर आता खात आणायला जात होतो, मजूरही सांगून देत होतो. नाही, भिंत ही पाण्यानंच तर लावली आहे. आतापर्यंत होतं नाही, आलं तर मग एकसारखं येते तर थांबत नाही. बाबा असं करा ना, तुम्ही बाया सांगाल चालले जा, मी खात घेऊन येतो लागून तो. हो, पण गाडीवर येईन काय? वावराला लागते एवढे पट्टे येईन काय गाडीवर? गाडीवर कायले आणतो, याटोत आणतो ना. याटोत आणतो, स्पेशल याटो करतो, त्याला 100-200 रुपये देऊन देतो. आपल्याला 5 कट्टे लागन ना नाही खात्याचे. आता एवढ्या मोठ्या वावराले लागणारच आहे एवढे पैसे, एवढे कट्टे. हा हो, तसं जमते. गाडीवर कायले आणून तो पकडायला पाहिजे एक जण, कोणाला देईन मग तिथं सोबती. त्याच्यापेक्षा हे बरं आहे, ऑटोत घेऊन येईन काय ना टाकून. मग नाही तर काय तर बाबा, गाडीवर आणतोय म्हटलं तर 2 चक्र आणायला लागन. पेट्रोल तर शेवटी तेवढंच जायते, आणि पेट्रोलच कोणतं स्वस्त आहे आता, का कमी लागून राहिलं बा म्हणून 2 चक्र इथून जाते. 2 जरा गेल्यापेक्षा त्याला 200 रुपये देणं पुरते नाही ऑटो आलेले. ठीक आहे ना, तसं कर मग, घेऊन ये त्याच्यातच टाकून. आणि मी काय म्हणतो, गावात बाया भेटून जाईल आपल्याला. मला तर असं वाटत नाही बाया भेटन म्हणून, कारण आता जिकडे तिकडे तडतडच आहे कामाची चालू. अहो 10-10, 20-20 रुपये जर जास्त देता ना तर बाया भेटते. आता काही जाऊ नका, सकाळच्या पायरी कोणी ढेऱ्यावर जा आणि तिथून सांगून देता चांगल्या किती सांगा लागते तुम्हाला बाया. तर बाकीच्या कास्तकारापेक्षा 10 रुपये 20 रुपये उभारी द्या बरं तुम्ही. येते का नाही येतं तुमच्या इकडे, पार येते बाया. असं करू काय मग? हो, तसंही होते आता केल्यापेक्षा. हा बाबा, आई बरोबर बोलते. सकाळीच जा आता डेऱ्यावर. सकाळी माहिती आहे का, मजुरी लय मोठा राहते, आणि गावातल्या बरोबर बाहेर गावचंही राहते. तर माझ्या हिशोबानं तसंच करा. आणि कास्तकारी दूरदूरची येते तर ते लोक देतेच, तर आपण 20 रुपये जास्त म्हणायचे ना. आणि सांगून द्यायच्या, 10 बाया सांगून द्या. निंदन होऊन जाते पुरी पयाटी आपली. तरी 3 दिवस पुरण आपली पयाटी 10 बाईले. आणि मग खाट टाकून घेऊ त्याच्यानंतर. तसं करण मग, आता काही जात नाही. आता गावातही फिरून काही अर्थ आहे काय? आता कुठं मजूर घरी भेटते? नाही, पाण्या गिण्याच्या ना घरीच आहे मजूर आता. काही कुठं चालला नाही, वागूनच कुठं राहिलं. निंदन तरी वागून राहिलं, काही पेंटच तर येऊन राहिले लागून सारे. मग नाही तर काय, तर चांगलंच पाणी झालं ना आता. आतापर्यंत पयाटी मुंडके टाकून राहिली होती, पाणी नाही होतं. 3 दिवसाच्या पाण्यानं तर घे घाल पन्नाला करून टाकला आता. छाया काय करून राहिली कडे, एवढ्या वेळची गेली तर चहा पेले का हो तुम्ही? चहा पाजला ना तुम्हाला? बापा, चहा कधीच पेलो मी, पेलो ना बसलो, तर तू आली आली घेऊन तिकून. हो, ह्या झोपला होता तर मग मी याला झोका देत बसली होती तिथं. ह्या उठला, मग काही त्याच्यात राहिली तर मग घेऊन आली त्याला इकडे बसाले. आई, अंकिताचा फोन आला होता. येतो म्हणे ते, उद्या येतो म्हणे ते, आणि बापू दोघंही येतो म्हणे. तर मी म्हटलं या म्हटलं, आता लय दिवस झाले ना, 2 वर्ष झाले असं ते आली नाही. काय म्हणतो रे, अंकिता येतो म्हणे आणि जवळ बी येतो म्हणे, दोघंही येतो म्हणे आहे ना. मग थांबन ना 2-4-8 दिवस नाही? हा बाई, दोघंही येतो म्हणे. तर मग मी काय म्हणतो, आता ते उद्या येईन, ते आज नाही येत. तर मग काय काय करायला लागते, काही प्लॅनिंग गिनिंग आहे काय काही? आता गड्या ह्या पाण्या पावसाचं कुठं जायची तर प्लॅनिंग नाही करणं पुरत, पण काही खा प्यायची करा लागन. आता नवनवायचं करा लागन पोरीसाठी. तिथं काय रे, सासूरवाडी भेटते गिट्टे म्हणा सारं, जवळ सारच आणते तिच्यासाठी, पण शेवटी माहेरचं माहेरच असते. तर आई, मी काय म्हणतो, मस्त आपण आता ते राहीन कधी 2-4 दिवस, तर चांगलं चांगलं आयटम करायला लावू छायाले. हो, सांगा लागन ना तिले. हा, तिले सांगशील नाही तर कसं जमन? छाया, अ छाया, छाया हो. काय येते बाई, काय म्हणून राहिले होता तुम्ही? हा, काही कामाधंद्यात राहतो मी, काही राहतो तिला छाया 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 करून आवाज देता. चहा पाणी झालं, सारं झालं, तरी मला आवाज देता येता. अहो एवढी वचकन कायले होतं? आता काही काम असेल म्हणूनच बोलावलं ना तुले. पायरी अशी होती, तू म्हणतो काही तिच्यावर लक्ष नको देत जाऊ. जराशी माणुसकीत बोलत जाणं. आई अशीच करून राहिली का तुला वचवच? कोणी घरात कामात असलं आणि त्याला जर असं 17 आवाज दिला ना तर तो माणूस परेशान होते म्हटलं. मग काय करून तो वचकन नाही करून, तर जो कामच नाही करत एका जागी बसला राहते, तर त्याला काय हे गोडगोड बोलायला त्याचं काय जाते? 17 डाव कुठं आवाज दिला तुले? 3 डाव म्हटलं आई ना, छाया छाया छाया. आता म्हटलं 3 डाव, पण याच्या अगोदर मला आवाज देतच राहते ते नुसतं, आवाजावर आवाज आवाजावर आवाज. तिला छाया हे कर, छाया ते कर, छाया ते कर. छाया छाया करता करता त्याचं तोंड नाही थकत म्हटलं. बाई आता तू ना मीच दोघी जणी घरात राहतो, ते एकमेकीला आवाज तर देईनच. मग आता तू मला आवाज नाही देत तर मला तर तुला द्यास लागला. हो, तर मला एक गोष्ट बोलायची आहे तुमच्यासोबत आता बाई. कोणती गोष्ट बोल ना, तर तुला काही बोलायला मना आहे आता बाई. मी काय म्हणतो, हे मला म्हटलं माझ्या आईच्या गावाला जायचं आहे. माझी आई इथं चालली आता, अशी अंडा म्हणतात तू आईच्या गावाला जायचं आहे. आता तर आली होती धोंड्याच्या महिन्यात, आणि आता थांब ना, आता सध्या जायचं अजून महिना भरायला लागन तर आता आखाडी गिखाडी झाल्यावर. हो, तर माझी आई पंढरपूरला चालली, तर मग माझी आई तीर्थावर चालली, तर मला भेटायला जाणे लागन काय तिले सारखं राहिले. तर पंढरपूरला चालली ना तुझी आई? अमेरिकेला तर चाललीच नाही का बा? माझी आई दुसऱ्या देशात चालली तर काय होईल? हा, येईन का नाही येईन तिकून, काय होईल ना काय नाही? का केदारनाथला नाही चालली तिकडे, बद्रीनाथला नाही चालली का? तिकून वापस याची गॅरंटी नाही. मोठ्या महादेवालाही नाही चालली. मग कायसाठी झालं लागतं भेटायला? पंढरपूरला तर लाखो करोडो लोक जाते. तर मग काय झालं, पंढरपूरला पहिल्यांदाच चालली माझी आई. याच्या पहिले थोडी गेली काही, याच्या पहिले जर गेली असती तर मग मला काहीच नसतं वाटलं. मग मी का माझ्या आईला भेटायला जाऊ नाही काय? हो, तर आता कुठं नको जाऊ, आता अंकिता येते म्हणते. अंकिता आणि भाऊजी दोघं येऊन राहिले आहे. हो छाया, आता अंकिता जवळ पाय आता 2 वर्ष झाले आले नाही. हा, मग आता एवढ्या दिवसाच्या बाद येऊन राहिली आहे, आणि घरी तू नाही राहशील तर मग कसं वाटन? आता बाई, आता तुम्ही तुमची पोरगी येऊन राहिली तर तुम्ही आहे ना घरी,
मग मलाच कोणतं काम आहे, मीच काय करणार आहे तिथं? हा, मलाच पाहायला येऊन राहिले काय ते? नाही, तुला गेले पाहायला नाही येऊन राहिले, पण आता स्वयंपाक पाणी हे ते करणार आहे, ते काही करणार आहे ते. तर मग मी तिथं तिच्यासोबत गोष्टी करत बसू का चुलीत घुसू? तर दोघी माहिती मिळून कर जा, मी येतो 2 दिवसात वापस. म्हणजे ते काय महिनाभर राहणार आहे का इथं? तुझ्यासारखी थोडी आहे माझी बहीण, का आली का चालली, महिनाभर जातच नाही, जायचं नावच नाही. भाऊजाई कटाळून जाते ना, भाऊ कटाळून जाते, मायबाप शेवटी हाकलाच्या याच्यावर येऊन जाते, तरी तिथं जायला मरतं. जास्त नका बोलत जाऊ तुम्ही, मरताना गिरतं नका करत जाऊ. मग तुमची बहीण काही तर मरायला येऊन राहिली काय? सोनू कधी चालली तुमची आई? मग ये आज जाईन बाबा. तर आज जाईन, तुम्ही आज जातो म्हटलं, उद्याच्या दिवस राहील, परवाच्या दिवशी वापस येऊन जाईन. मग ये आता काय एक तर एकादशीच्या नंतर येईल, नाही तर मग खायच्या तेवढ्यात येईन. तर मग काय होते, जाऊ दे, तिले भेटून येऊ दे. कसं असते, मायबापाविषयी राहते लेकरलेलं गाव, गेलं पाहिजे, मायबापाला भेटलं पाहिजे. मग नाही तर काय तर बाबा, भले मी आज गेली का उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जाईन. अहो पण आताच गेली होती ना अधिक महिन्यात. हा, बरं, हे अधिक महिन्यात गेली तर हिच्या मायने हिला पैसे तर नाही दिलं मग, तशीच ताली आहे खाली हात. हा छाया, तुला तर पैसे दिले अधिक महिन्यात, तुले पण मला एखादा ड्रेस नाही घेतला, बरं लेकरालाही नाही घेतला. काय कामाचे ते मायबाप असे? हा, लाखो करोड रुपयाची इस्टेट असेल त्याच्याजवळ, तर काय चाटायची आहे का ती इस्टेट त्याच्या कामाची? हा, तिथं काय म्हणते तर झाले हे करतो तू, आणि धड तुला एक साडी नाही घेतली हो त्याईनं. नाही घेऊ घेतली माय बापानं साडी, मी काय साडीवर नाही रुसत त्याच्या. असं कसं माझ्या लेकराला एक ड्रेस नाही घेतला? परिस्थिती नसती तर समजून घेतलं असतं, पण परिस्थिती नाही का त्याची? हा, एवढा रुपये कमावते, 3 भाऊ नोकरीवर आहे तुये, हा, 3 भाऊजाई आहे साजऱ्या, एखादीनं नाही घेतलं म्हटलं काही? अहो तर त्या होत्याच कुठं घरी, त्या तर काय म्हणते, अधिक महिन्याला त्याच्या मायच्या घरी गेल्या होत्या. मग त्या कधी घेत होत्या माझ्या लेकरासाठी माझ्यासाठी? बाई तू काही जाऊ नको छाया, आता लागन तर इले जाऊ दे अंकिताले, मग चालली जाय. तू येतेस ना 8 दिवसापर्यंत, चालली जाजो, मग 2 दिवस राहायचो. हा, खरंच जाऊ नको तू आता, मग जाजो. अंकिताला जाऊ दे, मग मी लागन तर तुला स्वतः सोडून देईन. 2 दिवस राहायचं तर 4 दिवस राहायचो. पण मग माझी आई काय म्हणन पोरगी आली नाही म्हणून भेटीले म्हणून, आपली आई चालली तीर्थावर का काही म्हणून. अरे नाही म्हणत, तेही माहिती आहे घरचे कामं धंदे आहे म्हणून, उलट तर ते भावजाई म्हणून बरं झालं नाही आली तर म्हणून. असं काय म्हणते होते? हा, कायले म्हणून ते, मी पोरगी होत्या घरची, एकुलती एकच आहे मी, माय बापाला काही लय आहे काय? नाही, माय बाप असे कायले म्हणून? हा, एकुलती काय म्हणून तर एवढं मोठं दिलं तुले, काय पाहा लागते, चांदीचं सोन्याचं दानच दिलं तुले. तुम्ही तर बस जवळ लोभीच आहे, किती काही दिन ना किती काही करून तरी कमीच आहे. हा, जवळ आले ना जवळची जातच अशी राहते. हा, किती काही द्या तरी म्हटलं त्याला कमीच राहते. सासू सासऱ्यानं सारं लुटूनच दिलं पाहिजे त्याला. मला नाही आहे म्हटलं गरज त्या मायबापाच्या इस्टेटची, पण मी म्हणणं एवढा का माय लेकराला तर काही घ्यायला पाहिजे होतं. हा, एवढं काय म्हणते तर एवढे दिवस तिथं राहिली सारं, हा, तेव्हा तू एक भाऊजाई घरी नव्हती तुई, तर त्या केलंच असेल ना काही ना काही. जा तिकडे, माझ्यासोबत बोलू नका जास्त. राहू दे ना रे, कायले बोलतो तिला एवढा एकसारखा निरा? हा, फालतूचं बोलत बसणं मग कोण्या बाईच्या जीवावर येते. माय बापासमोर असं बोललं म्हणजे एकट्यात बोलत जाय तू तिकडे, तिला काय बोलायचं आहे तर. आमच्या समोर कोणी असं बोलत नको जाऊ, आम्हालाही चांगलं नाही वाटत आणि तिला बेकार वाटत असेल ते गोष्ट. आई, तिला कोणाच गोष्टीची सर्दी गरमी नाही आहे, काय करू आता मी? हा, किती काही म्हणा ना, किती काही बोला, बस पोटाले घाला असं काम आहे तिचं. तू सांग, एवढ्या दिवसाचं मी बोलतो तिले, आतापर्यंत तर सुधारली असती ते. आई, मी याच्यासाठी नाही म्हणून राहिलो, तिच्याही लोकांना वाटत नाही ही आली पाहिजे म्हणून. भावजाय तर अशा नाकावर आड्याच पाडते म्हटलं, हे आली दिसली का. आता त्या दिवशी गेलो होतो ना आम्ही हिच्या बाबाला भेटासाठी, तेव्हा म्हटलं हेच झाली होती म्हटलं, ते का ते असं वाटते का नाहक आले बाहे. मला तर एवढं बेकार लागेल का फालतू चाललो बा आपण, म्हणून तर मी दिवसभरात येऊन गेलो वापस, हिला घेऊन चाल म्हटलं, नाही तर हे तर थांबाच म्हणे. अरे पोरीला आशा असते, जवळ नाही चांगलं वाटत, पण पोरीला वाटते माय बापाच्या इथं गेलं पाहिजे, आलं पाहिजे, 2 शब्द प्रेमाचे बोलले पाहिजे, चटणी भाकर भेटली ती गोडच राहते. आता तू आले कसं रे, तुम्ही जवळ काही एवढी हे नसते, पण पोरीले असते, ते वाटत असते. बरं तू जाणं, मग घेऊन ये ना खात घेत. अरे सरून जाते त्याच्या इच्छा खात, मग देत नाही तो, आहेच नाही म्हणते, ब्लॅक नाही इकून टाकते सारं. ब्लॅकवाले काही घ्यायला घेणारे कमी ऐकले का? बाबा तुम्ही काय टेन्शन घेता, मी आणून देतो तुम्हाला वेळेपर्यंत खात, तेवढ्याच भावात. ब्लॅकचं काम नाही आपलं ना, भाव वाढूनही देत नाही मी, मला माहिती आहे ना काय भाव चालू आहे म्हणून, त्याच भावात आणतो मी बरोबर. ठीक आहे बा, आण 5 कट्टे आमचं, पण कमी करू नको, म्हणजे एकाने मजूर जर सांगितलं तर पुरलं पाहिजे, नाही तर मग कमी पडलं तर मग तेवढंच राहून जाईल. आणतो ना बाबा, 5 आणतो ना पुरे. हो, आणि पैसे काढून घेजो काय, आता तुझ्याजवळ तर पैसे नसन. आहे ना बाबा पैसे, आता काय काढायला लागते. अरे मी काय म्हणतो, 5,000 रुपये देऊन द्यायचं मग मला. हे येईन का नाही अंकिता, आता किती नाही म्हटलं तर ते एवढ्या दिवसाच्या बाद आली तर 2,000ची तर साडी घ्या लागन रे तिले. साडी घ्या लागन, जवळ आले एखादा ड्रेस घ्या लागन. हा, किती दिवसाच्या बाद आले ते, तर त्याला करा तर लागन ना. मग मी काय तुला बघतात पैसे मागू, तर देऊन द्यायचं मला 5,000 रुपये. हा भाई, देतो ना तुला, देतो 5,000 तुम्ही काय, पण तुझ्या 6-7 हजार रुपये देऊन देतो. घेऊन घेतो तुला काय काय लागते तिच्यासाठी. तर कसं आहे, आता एवढ्या दिवसाच्या बाद येऊन राहिली, फक्त 2 वर्ष म्हणजे थोडे झाले काय. आता तिला मुंबईवरून यायला पुरते काय रे बार बार. हा, त्याच्यात ते काय म्हणते तर दोघं राहते तिथं फ्लॅटवर, त्याची नोकरी, आणि मग काय आता ते सोडून येईन. ज्या बाईला विचार असते ना, त्या बाया बरोबर घर चालवते आपलं, तेले माहित आहे.
अबे फोनवरच तर अर्धी भेट होऊन जाते, पाय नाही होते, बोल नाही होते. आणि त्याच्यात मग असं इथं आल्यावर कटकट येते असलं म्हणा, तर पोरीले कधी जावं नाही वाटत माहेरी. काय करता येत हे, अशीच आहे स्वभावानं, तर काय करतं. म्हणून तर म्हणतो तुला, का हे तर 4 दिवस ना गावाला राहिली तर पुरते. हा, मायबापाच्या घरी चालली जाय बा, पोरगी आली तर. नाही तर इथं बसल्या आणि तिथं बसल्या आणि इथं उचल्या आणि तिथं भली चिडचिड करते हे तिला आली म्हणजे. आता काय करतं, पुरी बारीला तर असंच राहते रे कुठेही. जिथं गेलं तिथं ना बरं नाही कुठं, असंच आहे. सासरी जा माहेरी जा कुठेही जा तसंच राहते. आता ते काय करू, आणि तिला असं वाटतं आलो आपण 4 दिवसासाठी सुखाच्या पाहुण्या. बरं ते काही हिचं काही वाईट सोचते काय, आली का तिकडून भाऊजाईसाठी आणते, साराईसाठीच आणते ते. काय करता येत, माझ्याच नशिबात हे असं होतं, तर मी काय करू आता. ठीक आहे, काही नको करू, जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, होतच असते, चालूच राहते. आज नाही उद्या सुधारतेस. काय मी बाबा सुधारते का अशीच राहते हे आयुष्यभर, कोणाला माहित. आता तुम्ही आहे तोपर्यंत येईन ते अंकिता. तुम्हीच नाही राहिले ना दोघं जण, तर हे तर काय माहित तिला येऊ देते नाही येऊ देत. हा, आणि भांडण जर केलं ते उठून पाहिजे. अरे काहीच नाही, मग सुधारते ते. कसं आहे, आता तिला आधाराले मायबाप आहे, बोलायले चालाले. मग भाऊ भाऊजाईच्या सपाट्यात टिकते काय रे तिथं. हा, मग तिला माहित आहे आपल्याला इथंच राहणार आहे म्हणून. म्हणून मग ते काही जास्त हे करणार नाही. सरलाबाई, हो सरलाबाई, सरलाबाई वा. बापरे काकू, झाली वाटतं तयारी, नाही निघून राहिली आता आहे ना. हो तयारी झाली ना, म्हणून तर म्हटलं मी सरलाबाईले. झालं असं म्हटलं तर चला म्हटलं, चाललं जाऊ म्हटलं. आमची दोघांची तयारी झाली. मी म्हटलं पहिले सरलाबाईला आवाज देऊन देतो, मग घराला कुलप लावतो. तर मी काय म्हणतो मोहिनी, माझ्या घरावर लक्ष ठेवतो बाई जरासं. हा काकू, लक्ष राहतेच ना. आता आम्ही बाहेर निघतो जातो येतो तर सगळेच लक्ष राहते. आणि तसं आपल्या इथं काही भेवही नाही ना. नाही, चोरा चिट्ट्याचं तर तसं भेव नाही म्हणा, पण कसं आहे लक्ष ठेवा लागते बाई. शेजार पाजार येते, लोकांना माहित राहते कोणी कुठं गेले आहे, येते येते किती दिवस नाहीये, म्हणून मग काही सांगता नाहीये. काकू काही नाही होत, आम्ही आहे ना इथं. आम्ही इथंच, आम्ही कुठंच नाही जात. हो, दे ना तुझ्या सासूला आवाज दे ना. कसं आहे मग टाइम होते, गाड्या येते म्हणते ना. तर आता पोहोचून जा म्हटलं माझ्या बहिणीच्या गावाले. तिथं जा लागते पहिले, तिथंच येते म्हणते गाड्या. तर अर्धा घंटा तिच्या गावाला जायला लागते, अर्धा पाऊण घंटा. आणि मग तिथं मग बसणं उठणं थोडा वेळ आपण करतोच. गाड्या आल्या बसलं का निघालं आपलं. हा काकू ठीक आहे ना. झाली काय पुष्पा तयारी सगळी? हो सरला बाई, सगळी तयारी झाली. काहीच नाही राहिलं आता, यायचंही झालं मायही झालं, सगळंच घेतलं. तुमचं झालं ना, भरली ना बॅग, भरली ना. चला ना मग निघून जाऊ म्हटलं आता 10-15 मिनिटात. निघतोय म्हणतं काय? बापा जायचं आहे तर मग काय आता, घराचा मोह सोडा ना. आता चाललो आपण देवाच्या दर्शनाला, चाललो तर घरी घरचं मन घरी टाकून द्या. तिकडे दुसरं मन घेऊन चाला आपल्या सोबत आता. घरचा मोह सुटते काय हो माय? आयुष्य निघून जाते पण घरचा मोह नाही सुटत म्हटलं. सोडा लागते सरला बाई, मोह सोडा लागते. मी आता ह्या पोट्टीनं असं केलं ना, तेव्हापासून पुरा मोह सोडून टाकला. काय करता, मन नाही करत म्हटलं आता, कायच्यात मन नाही लागत माहित. म्हणून तर माझ्या बहिणीला म्हटलंच या वर्षी मी येतो बाई म्हटलं तिकडे पंढरपूरले. चाल म्हटलं लेकाले, चालत जाव. सारा आयुष्य तर असंच गेलं लेकराच्या ह्याच्यात. त्यानंच आपला विचार नाही केला ना, आपणच करत बसतो मार त्याचा विचार. हो हो, संसार त्यालाच म्हणते बिचारे. काय करता आता, करा तर लागतेच. लेकरं आपला करो नाही करो, आपल्याला त्याचा विचार करणंच आहे. शेवटी आपण माय बाप द्यायचे. त्या काय काय घेतलं मग? मी घेतलं 2-3 जोड कपडे घेऊन घेतले. ते अंगात घालायचे पाण्यासाठी ते रेनकोट घेऊन घेतले दोघाचे 2. अन खायचं घेतलं जरासं, चिवडा गिवडा आणि चकल्या गिकल्या करायला लागले येणं, ते घेऊन घेतलं जरासं. बस बाकी काही जास्त घेतलं नाही बाम्या. आणि औषध गोळ्या घेतल्या बाबा, औषध सारं घेतलं. आणि पैसा बरोबर ठेवता सरला बाई. हो, पैसा ठेवतो बरोबर. किती घेतले होते पैसे, किती लागन आपल्याला? घे पा सरला बाई, जास्तीचा झाला तर वापस येऊन जाते. कमी पडला तर कोणी देत नाही वापरायला कोणाले. त्याच्यापेक्षा 10-15 हजार रुपये घेऊन घ्या, तेवढ्याच्यात होऊन जाते आपलं. लागला तर मग एकामेकाला देतोच आपण. आता एकटीच्या मानानं तर मला गरज पडणार नाही, पण ठीक आहे, घेऊन घेतो 10,000 रुपये, होऊन जाते. आणि लागलं तर मग कोणाच्या फोना गिनावर टाकून मग घेऊन बोलून घेता येते पोरं करून. हो, कोणाच्या काय यायच्याच याच्यावर, टीनाच्या बाबाच्या याच्यावर यायचं आहे ना. तर तुम्हाला घरी बोलायचंही असलं तर फोनही लावता येते. आता बाई तुमचाच फोन कोण घेऊन जात तुम्ही, तुम्हाला बोलायचं आले, फक्त त्याच्यात पैसे नाही येत, पण फोन घेऊन लावणं होते घरी. इथं तर बापजन मी फोन नाही पाहिला कधी. आणि आता तो फोन सापडता येते काय हो मला एवढ्या गर्दीचा? मी काही नेत नाही बापा फोन न घेईन, राहू देतो घरीच. आपण काय देवाच्या याला चाललो दर्शनाले, तर काय आता तिथं घरी फोन लावा हे करा, जे होईन ते होईन. काय आहे त्याच्यात आता, घरची आठवण येते काय 4-8 दिवसासाठी? आहे ना सुना करायला बुड्याचं, सुना आहे पोरं आहे, मग मला कोणती चिंता आहे? बिन फिकीर जाते बाई तुम्ही, टेन्शन काही घेऊ नका. हाय आम्ही सगळं सांभाळाले. हो आहे म्हणा, तुम्ही सांभाळता सगळं. बाई परी, मी काय म्हणतो, ते मैं सोनं काढून ठेवलं, ते तुझ्याजवळ देतो मी, तर बरोबर सांभाळून ठेवतो जरासं. हो आता बाई ठेवते ना, कपाटात ठेवून देते सांभाळून माझ्यावाल्या. आणि देऊन द्या माझ्याजवळ. आमच्यावर तर भरोसाच नाही आता, पहिले तसं आम्ही लुटूनच घेऊ. तर येतो मी पुष्पा, काय बॅग घेऊन येतो माई. हे जरासं काढकूड करून देऊन देतो तिच्याजवळ, नाही तर कसं होईन बाई, सोनं नाणं काही नाणं बरोबर नाही. ही एक माड राहू राहिली माझ्या गळ्यात, मोत्याचीच आहे, याचं काही टेन्शन नाही आहे. हो, मी हेच ठेवली, बाकीचं काढून ठेवून दिलं. काहीच नाही ठेवलं, कानात तर नाही ठेवलं. कानात नाही आणि काय म्हणते गळ्यात नाही, सारं काढून ठेवून दिलं. म्हटलं काय नाही पाहिजे एवढा मोह माणसाला सोन्याचा आणि चांदीचा. बस फक्त काय म्हणते तर गळ्यात ही एक मोत्याची घालून घेतली आणि बस. येतो मग मी, बात काय 10-15 मिनिटात. हो या मग तुम्ही. परी चाल ना, ती देतो ना तुझ्याजवळ. हो आता बाई चला, निघाला काकू आहे ना. मस्त
चांगलं दर्शन घे जा आणि सगळं फिरून ये जा आता. हो बाई वैशाली, या म्हटलं आता मंद्र मुंजर असं काय करता आता. घरातही गमत नाही बिचारे, घरी खाले उठते. म्हणून म्हटलं तुझ्या काकाजीले काढा म्हटलं सुट्ट्या, चाललं जाऊ आपण. काकू आता पोरीने एवढं मोठं कांड केल्यावर कोणी माई बापाचं मन लागते हो घरात. नाही काय सगळेजण बोलते, कोणी काही म्हणते, मग नाही तर काय काय आता. आता आपलं कर्माचेच भोग म्हणा लागते मोहिनी. तुमच्या दोघीवर भरोसा नाही वाटतं तुमच्या सासूला, आहे ना. बरोबर काय म्हणते ते तर नवीन आहे, तर तुम्ही भरोसा नाही कमावला वाटते सासूचा. तिनं लयच लवकर ताबा केला सासूवर. सासू सारं सोनं नाना तिच्याजवळ देऊन राहिली. देऊ द्या काकू, आम्ही सांभाळतही नाही कोणाचं सोनं घेणं. काय करता, कोणाचं सोनं घेणं ना फालतू सांभाळणं नाही. सांभाळणं झालं म्हणजे मग काय करा, त्याच्यापेक्षा सांभाळू देतीलच. मी तर फुकट नाही घेत कोणाचं, मला आवडतही कोणाचं घ्यायला नाही. पण भरोसा म्हटलं. हा ना वैशाली ताई, पहा बरं, तुम्ही एवढ्या वर्षाच्या आहे, मोठ्या आहे घरातल्या, माझ्याजवळ नाही तर निदान तुमच्याजवळ. तुमच्यावर तर सारे जण भरोसा करते. आणि पाय ना, मी तर फक्त तोंडालेच आहे बोलाले, पण मी काही कोणाचं घेत नाही म्हणा. पण तरी ते भरोसा पाहिजे ना, तिच्यावर भरोसा आहे आणि आपल्यावर नाही आहे म्हटलं. जाऊ दे ना मग, त्या त्याची वस्तू कोणाही जवळ दे बा, आपल्याला काय करायला लागते. मी तर म्हणतो बरं आपल्या जवळ नाही दिल्या तर. आपणच असा विचार करतो, लोक नाही करत म्हटलं असा विचार. नाही काय, जाऊ द्या ना, देऊ द्या, मला काय करायला लागते. जेव्हा नुकसान होईल तेव्हा समजून येतो. मग वैशाली मोहिनी येतो मी, त्या सासूला पाठवून द्यायचो घरी. हा काकू ठीक आहे. आता काकू असं म्हणून राहिला ना, तू काय फालतूच भडकून राहिली. दिल्या तर देऊ दे, त्याच वस्तू ते कोणाला देऊ बा, तिकडे फेकून देऊ. आपल्याला काय करायला लागते मोहिनी. वैशाली ताई, गोष्ट वस्तूची नाही आहे, गोष्ट भरोशाची आहे. म्हणजे आपण जर आता एखादी गोष्ट भरोसा करून जर आत्याबाईजवळ दिलं तर खरंच आपल्याला वापस देईन आत्याबाई. आत्याबाई तर सगळं लहान सुनीलाच लुटून देईन. देऊ दे बाई, मला काही नाही करायला लागत. लहान सुनीले दे, नाही तर तिकडे कोणाला दे, मला तर काही घेणं देणं नाही कोणा गोष्टीचं. काय मोहिनी, आता आत्याबाई गेल्या तर घर कसं सुनं सुनं वाटून राहिलं. काय वैशाली ताई, तुम्ही बी तुम्हाला कोणतं सुख होतं आत्याबाईचं सांगा बरं. मी तर म्हणतो गेल्या तर बरं झालं, 8 दिवस माणसाच्या जीवाला चैन तरी भेटन. नाही हो, शेवटी सासू आहे, घरात गमते, बोलत राहते, चालत राहते, कोणते कोणी येते जाते. वैशाली ताई, लावला होता भाऊजीला फोन. अरे तुम्ही लावत जा ना, त्यानं नाही लावलं म्हणून काय झालं, तुम्ही लावत जा. आता ते कामातच राहते बाई, तुम्ही काय फोन लावता येईल. पहिले फोन लाव तर कामात आहे करे, मग करतो म्हणून मग मी आता बंदच करून दिलं लावणं. वैशाली ताई, भाऊजीचं काही कुठं काही चक्कर बिक्कर तर आहे नाही ना मग. बाबा तुम्हाला खराब लागल मोहिनी अशी म्हणते म्हणून, पण मी असं साहजिकानं विचारून राहिली. आता मी काय सांगू बाई, तिकडे काही मी जातो आता, कुठं ड्युटी आहे काय आहे मला हेही तर माहित नाही. आणि मी काय सांगू शकतो तुला, आता ती फिरतीवरच तर राहते. मला आजपर्यंत मोहिनी हेच नाही माहित का महिनावरा ड्युटी काय करते. बाय वैशाली ताई, तुमचं लग्न जुळलं तर काही सांगितलं नाही का पोरगं काय करते काय नाही, असं काहीच नाही बोलले काय. सांगितलं होतं इंजिनियर आहे म्हणे. मग असं म्हणूनच ना, खोटे कायले बोलन. बरं आत्याबाई खोटे बोलू शकते, मामाजी असे खोटे नाही बोलन. जे आहे ना ते खरंच सांगन म्हटलं. आता काय माहित बाई, हे तिकडे कोणतं काम करते काय करते. मामाजीला सांगितलं असं इंजिनियर आहे म्हणून मामाजीने सांगितलं आपल्याला. तुम्ही कधी विचाराच वैशाली ताई आता एकदा, खरंच हे असं अंधीत राहू नका, नाही तर मग कधी तुम्हाला त्रास होईल समोर चालून. आता तुम्ही विचारून नाही राहिल्या म्हणजे का फक्त पैशाचीच मतलब ठेवता काय. आपला नवरा काय करते, कुठं जाते, कोणत्या गावाला ड्युटी आहे हे तर माहित पाहिजे ना तुम्हाला. उद्या चालून जर तुम्हाला तुमच्या लेकरांनी विचारलं आई बाबा काय करते, तर मग काय सांगा तुम्ही. काय आता विचारायला गेलं तर म्हणते का मी इंजिनियर आहे, असेच बोलते माझ्यासोबत. असे गरम गरम होते काय भाऊजी. नाही होत, माझ्यावर अजून काही गरम नाही झाले. मी किती काही बोलतो तर ते गरम होत नाही, काहीच होत नाही. हसून देते लागन तर मलाच समजून घेते. मग नाही आहे त्याचा चक्कर. त्याचा चक्कर असताना तर ते गरम झाले असते तुम्ही बोलल्यावर, हा चिडले असते, तुमच्यासोबत भांडण केलं असतं. पण ते तर याच्यापैकी काहीच नाही करून राहिले, म्हणजे मग ते कायच्यातच काही नाही आहे. भाऊजी चांगले आहे, मग काही ना काही हे असं अडचण त्याची त्याला माहित. आता कोणाकोणाला असते पैसेच कामाचा वेळ असते नुसतं. फोन वाचून राहिला मोहिनी. माया नाही होय, तुमचाच फोन होय. तुम्हीच जाऊन पहा कोणाचा होता, भाऊजीचा आला असं नाही तर. माझ्याच वेळ काय, बरं मी येतो जाऊन. वैशाली ताई बी बोलल्या साध्या बुड्या बिचाऱ्या. हा किती म्हणजे हे वाटते त्याले, हा का माणूस बोलत नाही असं नाही, त्या काहीच बोलत नाही नवऱ्याले. मी तर कितीकच बोलून घेतलं असतं, असे जर कुठे गेले असते ना तर बोललीच असती मी राजेशजीले. हा तरी तर ते सारखे ड्युटीवर जाते आणि सारखे घरी येते रोजच्या रोज. परी कुठे परी? परी आहे ना अंदर, झोपली असेल ते आता. काऊन काय म्हणत होते, सांगा ना काही पाहिजे होतं काय. नाही बहिणी, मला भलं लागलं, पाया गियाले लागलं. पण काय आता काय सांगू मी तुम्हाला. काय लागलं बापूजी तुम्हाला, पाहू बरं. पडले गेले काय कुठं, हा पडले तुम्ही. बहिणी परीला आवाज द्या बरं, आईले आवाज द्या. आईले आई नाही तुमची घरी, आई गेली पंढरपूरले. परी 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 वा का बरं, काय झालं सुमितजी. रूम मध्ये नाही तर इकडे का बरं आवाज देत होते मला तुम्ही. अहो तिथून बोलल्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याला पाय जरासं, त्याला पाया गियाले डोक्षा गिक्षाले लागलं म्हणते. पाय ना जरासं काय झालं काय नाही तर. काय झालं सुमितजी तुम्हाला, का बरं लागलं, पडले का तुम्ही कुठे. राजेजी पाय नाही येईल, काय झालं बापूजीले तर पडले का काय झालं तर पायाला लागलं म्हणते, डोक्याला लागलं म्हणते. अरे काय झालं सुमित. अरे दादा तुला काय सांगू, आज म्हटलं मी येऊन राहिलो होतो ऑफिसमधून. हा आता तिथून भेटला मला पगार, आता 1 लाख रुपये भेटला मला. काही मागच्या याच्यातले शिल्लक होते काही, आता असे करून 1 लाख रुपये भेटला मला. तर माहिती आहे 2 जण आडवे आले मला गुंडे. हा त्यानं माझ्या गड्यावर तलवार ठेवली होती, म्हटलं तलवार अशी. तर एवढं बरं झालं का आज मी परीची गाडी नेली होती.
माईवाली नेतो ना मी बाईक. तर त्याच्यात कसं बॅग ठेवता येत नाही, बॅग लटकलीच राहते समोर. तर त्या डिक्कीत बॅग ठेवून दिली होती मी माईवाली ड्युटीची, आणि त्याच्यातच पैसे होते. आणि खिशात फक्त 1000 रुपये होते वरतं पेट्रोल गिट्रोल टाकासाठी. तर आले ना बा ते दोघं जण असे आडवे झाले रस्त्यावर. एक चांगला असा सरदारजी सारखा वेश केला होता त्यानं. तर माय भीन माझ्या गळ्यावर त्यानं तलवार ठेवली होती, आणि पहिले डोक्यावर ठेवली, मग गड्याला ठेवली. आता म्हणे तुम्ही मुंडकॉल्लक छाटतो म्हणे. हा चल काढ म्हणे माल म्हणे. मी म्हटलं बा काहीच नाही माझ्याजवळ, गाडी महिनी होय म्हटलं. काय बोलतं का? एवढं भयानक हादसा झाला? मग काही मारलं गेलं का त्यानं तुले? थोडंसं मारमूर केलं त्यानं मला. तर हे पाहिलं जरासं घसाट फुसट झालं, पडलो होतो मी खाली. आणि मुंडक्याला लागलं इथं वरतं डोक्याले. केस यानं दिसत नाही. अशा वेळेस काय केलं बे मग? कोणी होतं नाही का रस्ते गिसताना? लोक नव्हते का जाणारे येणारे? नाही ना दादा, त्यावेळेस कोण राहते? कोणीच नाही राहत त्यावेळेस. सारं सुनसान रस्ता होता. हो ना का अजबच झालं येतं. अन मग कसं वाचलं बे मग? पयाली कशी ते मग दिली का ते दिली बॅग देऊन दिली काय? नाही बॅग कायची दिली. मी बसलो होतो शिटीवर, मी उठलोच नाही जागेहून. त्यानं मला इथे मार मदड केलं, तिथंच पडलो, डबल उठलो आणि बसलो. आता काय करू? त्याला देऊन देऊ ना मग माया खर्च कसा करू मी? अरे बयाडा, अशा वेळेस आपल्या माल जो गेला आपल्या जवळचा, जीव वाचणं महत्वाचा राहते. हा देऊन द्यायला लागते. पण जीव सोड. कधी कधी माय बिन पैसा घेऊन घेते ना, जीवही नाही सोडत ते लोक. मला असं वाटतं दादा हे काही एकदम असे पोचलेवाले नव्हते की हे कोणी असेच लुटणारे वय हे. हा 2000 4000 10,000 20,000साठी लुटणारे जे असले त्याच्याजवळ ते घेऊन घेते, बस तेवढ्यासाठी आहे हे. मग रस्त्यानं तर लय आतंक फैलला असून बी लुटते असं तसं म्हणून. काय मी बा आज मी डोळ्यानं पाहिलं स्वतःच्या, मला आतापर्यंत काही वाटलं नव्हतं. बरं जाय आराम कर आता जरासा. लागलं म्हणतं ना ते काढून घे आणि आराम कर जरासा. दादा मग माहिती आहे का, एक बाई आली बा, एक बाई आणि पोरगी होती लहानशी 6व्या वर्गातली. दोघी माहिली की बाजाराहून ते शाळेचं काय सामान सुमान घेऊन येऊन राहिल्या होत्या. त्या बाईनं हिंमत केली दादा, अन म्हटलं असं अय अल्ल घोयरे असं जोरानं कल्ला केला त्या बाईनं. बरं झालं म्हणजे मग कोण ना कोणी आलं अडवं नाही. अहो बाबा माना लागून त्या बाईच्या हिमतीले. हा अन तेवढ्यात माहिती आहे त्या बाईचा फोनही वाजला. फोन वाजला, त्या फोनची रिंगटोन पोलिसाच्या गाडीसारखी. माय बीन तिथं त्या रिंगटोनच्या आज माझ्या जीव वाचला म्हटलं दादा. नाही तर त्यानं मला सोडलं नसतं आणि त्या बाईवरही वार केला असता. पाच जा बापा बापूजी, त्या रस्त्यानं जायच्या वेळेस आता आज भेटले अजूनही भेटू शकते. तरी मी यांना म्हणत असते की तुम्ही काही ना काही सोबत ठेवत जा, फोन लावत जा कोणाला. पण नाही, ऐकत नाही ना माझं. दादा ते लोक फोन लावू देते काय आपल्याला पकडून ठेवल्यावर? एका जणानं मागून हात लावून ठेवले, एकानं तलवार डायरेक्ट गळ्यावर ठेवली. सांग मी हालू तरी शकतो काय? नाही बाबा, तेव्हा तर ज्याची कंडिशन त्याला माहिती राहत असते. मग इले घरातल्या घरात येऊन राहिलं, हे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. मी काय म्हणतो, ते त्याचे चेहरे तर पाहिलेच असं त्या पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊन देऊ द्यायचा. नाही तर हे अशाना कसं आहे, आज तुला लुटलं अजून उद्या कोणाला लुटन, कधी एखाद्याचा जीव घेऊन घेईन. बरोबर नाही आहे ना हे. दादा एक तर त्याच्यातला सरदारजी सारखाच दिशे. आता त्यानं लावलं होतं का तो खरोखर होतं काय माहित. आणि एक साधाच होता, त्याचा चेहरा मला पूर्ण याद आहे. ठीक आहे ना, तर जो तुला ओळखायला आला त्याचाही जरी चेहरा केला ना, तरी म्हटलं बाकीचा शोध तर बाकीचे पोलीसवाले लावूनच घेते, मग त्याचा दुसऱ्याचा बातच नाही काय बहिणी. मोहिनी बरोबर नाही का बा? मग त्याचा आज रिपोर्ट दिला तर बरं राहील. मग नाही तर काय, तर आजच देणं बरं राहते. उद्या चालून ते अजूनही लुटन, तुम्हाला लुटन. राजीजी जाईन तर तेही लुटू शकते, अजूनही कोणाला लुटन. बरोबर आहे का ही? आणि आपला रस्ता आपला नेहमीचा जायचा रस्ता होय ना तो. इथंच होय आपल्या रस्त्यावर आपण जातो येतो, आपला नेहमीचा जायचा याचा रस्ता होतो. ड्युटीवरच नाही आपण दवाखाना कायले मार्केटात भाजीले कायले जातो तिथून. बाबा बाबा कुठं गेले? तो बाबा वावरत गेले, त्या रस्त्यानं तर नाही गेले ना? नाही रे बाबा, इकडून पाणी न जाते ना. हा बाबा आपल्यासारखा सांभाळून घेते. बाबा सारख्याला लुटलं म्हणजे मग पैसे नाही राहत त्याच्याजवळ, एकतं 100-200 रुपये राहते. त्यानं कातावल्या पण मारावंच. ते काय हात लावते रे बाबाले? बाबा काही कमजोर माणूस आहे काय? दिसते आता म्हातारी झाली ते म्हणून. परी याला घेऊन जाय, खोलीत घेऊन जाय, आणि ते मलम गिलम हे हळद फिळत गरम करून त्याला जरासं लावून दे, म्हणजे ते त्याच्या जखमा गिखमा बरोबर होईल. असं म्हणजे चला ना, चला मी लावून देते तुम्हाला, मलम वगैरे लावून देते, तेवढंच तुम्हाला बरं वाटेल. हो दादा जरासं तिथपर्यंत घेऊन चाल रे, मला भल्ला पाय दुखून राहिला आहे. चाल चाल धीरे धीरे चाल बरं. सुमितजी खूपच लागलं का हो तुम्हाला? काय विचारतं परी तू? आता लय लागलं मला. परी ते आता बहिणी दिलेले तू दागिने बरोबर ठेवता आता बाईच्या कपाटात. हा नाही तर मग म्हणशील इकडे तिकडे जाईन का काही होईल, तर मग अजून घरातले द्यायचे तर बरोबर ठेवजो म्हटलं. त्यानं तुझ्याजवळ दिलं तर सांभाळून. मोहिनी ताई मी सगळं सांभाळून ठेवते म्हटलं, ठेवता येते मला. असं मला मूर्ख नका समजू तुम्ही की मला काहीच नाही समजत. असं सगळं कळते मला. अगं ते सांगून राहिली तुला सांभाळून ठेवजो म्हणून. गलत नाही सांगून राहिली काही. वैशाली ताई तेवढं मला समजते. आत्याबाईंनी माझ्याजवळ जर दिले, माझ्यावर भरोसा केला, तर मी सांभाळून ठेवणारच ना. यांच्या का बरं माहित नाही पोटात दुखते ते? पोटा गिटत नाही दुखत हो माया. मला काय करायला लागते? तुला दे नाही तर तिकडे फेकून दे. मी पहिलेच म्हटलं त्याला मी ठेवत आहे नाही, मला पाहिजे नाही म्हणून. पोटात नाही दुखत. मी तुला सांगून राहिली फक्त समजून. मोठा आहे तर सांगणं काम आहे म्हणून सांगून राहिली. हो तर मी पण सांगत आहे तुम्हाला, कळते म्हणून मला. परी चालणं बा, इथं भांडण करतं काय? इथं माझ्याकडून उभं नाही राहिलं होऊन राहिलं. बापूजी तिला काही वेळ काळ नाही समजत, मी चांगल्याच सांगून राहिली तिले. चाल बरं सुमित, चाल बरं, येते ते आपोश येते. चल तू समोर चल. भल्ली काय शायनी आव्हानाची, स्वतःला भल्ली शायनी समजते एकदम.
तिला असं वाटते का जसं मला समजते सगळं, मीच हुशार आहे सगळ्यापेक्षा. जाऊ दे ना, ते हार पाहू नाही तर काही करू, आपल्याला काय करायला लागते तिचं. कोणी टाइमला काही नको बोलत जबर मोहिनी तू. वैशाली काय मी गलत बोलली काय काय? मग नाही तर काय तर आता ते टेन्शनचं काम आणि त्याच्यात तू बोलली. वैशाली ते मला सांगत जा बरं असं कोण्या टाइमला काय बोलायला लागते तर. अहो त्या तोंडातून निघालेले शब्द मी काय अंदर घालू शकतो काय? काय करू शकतो, वापस थोडी येऊ शकतो. असंच काम आहे बिचारी वैशाली ताई, कुठे काही निघून जाते माझ्या तोंडातून.